प्रश्न 1. कॅरिबियन प्रदेशातील महिला पंतप्रधान कोण आहेत? बरोबर उत्तर आहे कमला प्रसाद बिसेसर. प्रश्न 2. कोस्टल स्टेट्स फिशरीज मीट 2025 चे अध्यक्षत्व कोणी केले? बरोबर उत्तर आहे राजीव रंजन सिंह, मत्स्य व्यवसाय मंत्री. प्रश्न 3. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ NSAB चे नवे प्रमुख कोण नियुक्त झाले? बरोबर उत्तर आहे आलोक जोशी, माजी रॉ प्रमुख. प्रश्न 4. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण? बरोबर उत्तर आहे देवेन भारती. प्रश्न 5. कोस्टल स्टेट्स फिशरीज मीट 2025 कोठे आयोजित करण्यात आली? बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न 6. महाराष्ट्र शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना का बंद केली? बरोबर उत्तर आहे योजनेत घोटाळे झाल्यामुळे. प्रश्न 7. 1 रुपयात पीक विमा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? बरोबर उत्तर आहे 2023 मध्ये. प्रश्न 8. AI आधारित रिअल टाइम वन इशारा प्रणाली कोणत्या राज्याने सुरू केली? बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 9. महापर्यटन उत्सव सोहळा कोठे आणि केव्हा आयोजित होणार आहे? बरोबर उत्तर आहे महाबळेश्वरमध्ये 2 ते 4 मे 2025. प्रश्न 10. कॅनडाच्या निवडणुकीत कोणता पक्ष विजयी झाला? बरोबर उत्तर आहे मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाने. प्रश्न 11. वसंतराव नाईक महामंडळ याचा संबंध कोणत्या योजनेशी आहे? बरोबर उत्तर आहे मागासवर्गीय वित्त व विकास योजना. प्रश्न 12. वर्ल्ड टेबल टेनिस WTT स्पर्धक ट्युनिस 2025 मध्ये मिश्र दुहेरीचे विजेते कोण ठरले? बरोबर उत्तर आहे मानुष शाह आणि दिया चितळे. प्रश्न 13. अलीकडे आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कोणत्या तारखेस साजरा करण्यात आला? बरोबर उत्तर आहे एप्रिल 29. प्रश्न 14. सॅशे मोबाईल ॲप कोणत्या संस्थेने लॉन्च केले? बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA. प्रश्न 15. IPL 2025 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण? बरोबर उत्तर आहे युझवेंद्र चहल. प्रश्न 16. राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन कोणत्या वर्षी सुरू झाले? बरोबर उत्तर आहे 2015. प्रश्न 17. AI आधारित रिअल टाइम फॉरेस्ट वॉर्निंग सिस्टम लॉन्च करणारे पहिले राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 18. उडान योजनेने अलीकडे किती वर्षे पूर्ण केली? बरोबर उत्तर आहे 8 वर्षे. प्रश्न 19. अलीकडे ग्रीन हायड्रोजन प्रमाणन योजना कोणी सुरू केली? बरोबर उत्तर आहे नवीन आणि नूतन ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी. प्रश्न 20. स्टारलिंकशी स्पर्धा करणारा कुइपर इंटरनेट उपग्रह कोणत्या कंपनीने लॉन्च केला? बरोबर उत्तर आहे अमेझॉन. प्रश्न 21. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 1 मे. प्रश्न 22. संरक्षण समितीची बैठक अलीकडे कोठे भरली? बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 23. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी कोर येथील ज्यूट बेलर्स असोसिएशन हॉलचे उद्घाटन केले? बरोबर उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 24.
भारतीय रिझर्व्ह बँकेने फिमा उल्लंघनांसाठी जुर्मान्याची कमाल रक्कम किती ठरवली? बरोबर उत्तर आहे 2 लाख. प्रश्न 25. भारतात सर्वाधिक चंदन वृक्ष कोणत्या राज्यात आढळतात? बरोबर उत्तर आहे कर्नाटक.